नमस्ते, मी प्रतिभा आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत करते दापोली किनारा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एक नंबर चवीची मसालेदार, चटपटीत आणि अप्रतिम स्वादिष्ट अशी बिर्याणी बनवणार आहोत। आता काय सांगू मी तुम्हाला की ही बिर्याणी किती अप्रतिम चवीची बनवून तयार झालेली आहे। खाऊन पोट भरेल पण मन भरणार नाही। ही बिर्याणी तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवा। तुम्हाला सुद्धा ही बिर्याणी अगदी मनापासून आवडेल। हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे बिर्याणीला। आपण ह्यामध्ये कोणताही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही। घरगुती मसाल्यांमध्येच ही बिर्याणी बनवून तयार झालेली आहे। आणि भाताचा शीत बघा कसा प्रत्येक शीत मोकळा मोकळा आहे आणि तेवढीच ही अप्रतिम चवीची बिर्याणी बनवून तयार झालेली आहे। तर आपण जास्त वेळ न घालवता थेट रेसिपीला सुरुवात करूया। आता मी इथे कांदा घेतलेला आहे उभा चिरून। हा सगळा कांदा आपण आता तेलामध्ये तळून घेणार आहोत। हे बघा हा कांदा तेलामध्ये सतत ढवळत राहत आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे। हे बघा सोनेरी रंगावर छान कांदा आपला तळून झालेला आहे। आता आपण हा काढून घेऊया। या तळलेल्या कांद्याला बरिस्ता म्हणतात। तर आपला बिर्याणीसाठी बरिस्ता बनून तयार आहे। आता कांदा तळलेल्या तेलामध्येच ना आपण बटाटे तळून घेणार आहोत। बटाटे मोठ्या आकारात चिरून घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत। हे तळलेले बटाटे ना बिर्याणीमध्ये खूपच छान लागतात। तुम्ही सुद्धा आवर्जून बटाटे घाला। मी जेव्हा जेव्हा बिर्याणी बनवते ना त्यावेळेस बिर्याणीमध्ये हे बटाटे नक्कीच असतात। हे बघा बटाटे सुद्धा आपले सोनेरी रंगावर छान तळून झालेले आहेत। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढूया। हे बघा मस्त बटाटे सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत। याच भांड्यामध्ये आपण कांदा आणि बटाटा तळून घेतलेला आहे। आता याच भांड्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत। आपल्याला जास्त भांड्यांचा पसारा काढायचा नाही म्हणून आपण याच भांड्यामध्ये चिकन सुद्धा मॅरिनेट करून घेऊया। मी इथे पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे। आता या चिकनमध्ये एक एक करून सगळे मसाले घालून चिकन मॅरिनेट करायला ठेवून देऊया। त्यासाठी ना एक आपण मस्तपैकी हिरवं वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे, आलं, लसूण आणि मिरची घेतलेली आहे। या सगळ्याचा आपण मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घेणार आहोत। मिरची आपल्या चवीनुसार घ्यायची। हे बघा आपलं हिरवं वाटण सुद्धा तयार झालेलं आहे। आता आपण इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत। हा बिर्याणीचा मसाला आपण बनवणार आहोत। या सगळ्याचा आपण मिक्सरमध्ये छान पावडर करून घेऊया। हा बिर्याणीचा मसाला आहे ना तो सुक्क चिकन किंवा सुक्क मटण यामध्ये सुद्धा खूप छान लागतो। हे बघा अशी जाडसर पूड आपल्याला करून घ्यायची आहे। हे हिरवं वाटण केलेलं आहे ना ते घालूया। यामध्ये मी 100 ग्राम लसूण आणि 100 ग्राम आलं घेतलं होतं आणि मिरची आपण आपल्या चवीनुसार घ्यायची आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली होती। आता हे वाटण जे आहे हिरवं ते आपण या चिकनमध्ये घालूया। आता यामध्ये मी चिरलेले टोमॅटो घालत आहे आणि एक लिंबाचा रस काढून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे। आता ना यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालूया। 1 चमचा हळद घातली आहे। आपण हिरवं वाटण तयार केलं त्यामध्ये मिरची सुद्धा होती, हिरवी मिरची आपण वाटलेली होती त्यामध्ये। तर त्यानुसार आपण आता इथे लाल तिखट चवीनुसार घेणार आहोत। मी इथे 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे। आता चिकनमध्ये आपण मीठ घालूया। आता आपण यामध्ये जो बिर्याणी मसाला बनवला आहे ना तो घालूया। मी इथे 2 ते 2.5 चमचे बिर्याणी मसाल्याचा वापर केलेला आहे। आता 200 ग्राम दही घेतलेला आहे, फ्रेश दही आहे, जास्त आंबट नसावं दही। आता आपण हे दही या चिकनमध्ये घालूया। आणि हा बघा आपण हा काल बिरिस्ता बनवून ठेवलेला होता, कांदा फ्राय करून ठेवलेला होता। आम्ही असं सील पॅक करून फ्रीजमध्ये ठेवला होता। हा कांदा आहे ना बरेच दिवस बघा कुरकुरीत आहे अगदी। तर हा कांदा जो आहे ना याला जास्त वेळ लागतो। तर हा आपण असा सील पॅक करून ठेवला तर हा बरेच दिवस चांगला राहतो आणि आपला वेळ वाचतो आणि बिर्याणी पण पटकन बनवून तयार होते। तर आता आपण त्यातलाच कांदा घेऊया। आता हा बरिस्ता जो आहे
त्यातला पाऊण भाग आपण या चिकनमध्ये घालूया. अगदी कुरकुरीत कांदा आहे बघा. मी आदल्या दिवशीच हा कांदा तळून ठेवला होता. हे बघा मस्त कुरकुरीत आहे. अगदी 8-10 दिवस पण खूप छान राहतो हा कांदा सील पॅक करून ठेवला तर. हे सगळं आपण हाताने खूप छान असं मिक्स करून घेऊया. चिकन छान एकजीव मिक्स करून झालेलं आहे. आता आपण तासभर हे चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत. तर आता हे चिकन झाकण ठेवून 1 तासभर तरी आपण बाजूला ठेवून देऊया, सोक करायला ठेवूया. हे बघा इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत. बिर्याणीला बासमती तांदूळच लागतात. हे अर्धा किलो तांदूळ आहेत आणि मी 1 वाटी तांदूळ अजून घेतलेला आहे. म्हणजे ह्या एकूण 650 ग्राम आहे तांदूळ. आणि आपण चिकन घेतलेलं आहे 750 ग्राम. तर आता हे तांदूळ आपण धुवूया आणि सोक करूया. चिकन तांदळापेक्षा तांदूळ जेवढे घेतो ना त्याच्यापेक्षा चिकन जास्त पाहिजे, कमी नको. तांदूळ अजून कमी घेतले तरी चालतील किंवा चिकन अजून जास्त वाढवलं तरी चालेल. आता आपण हे तांदूळ धुवून घेऊया. अर्धा तास आपण ठेवून देऊया. अर्धा तासभर मी हे तांदूळ सोक केले पाण्यामध्ये. आता यामध्ये आपण तेजपान, दालचिनी, मसाला वेलची आणि थोडंसं शहाजिरा आहे आणि काळी मिरी आणि लवंग. तुम्हाला ही माझी रेसिपी नक्कीच खूप आवडेल आणि आवडल्यास रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, ही नम्र विनंती. थँक्यू. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर मीठसुद्धा आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घातलेला आहे. आता हे सगळं हलक्या हाताने पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि भात शिजवून घेऊया. आता गॅसवर आपण एक मोठं भांडं ठेवलेलं आहे आणि कांदा तळून घेतलेला आहे ना, तेच तेल आपण इथे या भांड्यामध्ये घेतलेलं आहे. आता या तेलामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घातलेलं आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चिकन खूप छान असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये ना आपण 1 ग्लासभर पाणी घालूया आणि चिकन शिजवून घेऊया. हे बघा बिर्याणीसाठीचा भात सुद्धा आपला शिजून तयार आहे. अगदी मोकळा मोकळा हा भात शिजून घेतलेला आहे. परफेक्ट पाण्याचा आपण वापर केला होता इकडे आणि 80% आपण हा भात इथे शिजवून घेतलेला आहे. बाकीचा चिकन सोबत हा भात शिजून तयार होणार आहे. तर आता आपण पुढची तयारी करूया. हे बघा चिकन छान शिजून झालेलं आहे. हे बघा एवढी ग्रेव्ही तर पाहिजेच ह्याच्यामध्ये आपल्याला. आणि आता आपण याच्यावर लेअर देणार आहोत. तर मी थोडंसं चिकन बाजूला काढते कारण आपल्याला इथे बिर्याणीला 2 थर द्यायचे आहेत. आता तळलेले बटाटे आहेत ना ते सुद्धा आपण या चिकनमध्ये घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. आता यावर आपण चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर घालूया आणि तळलेला जो कांदा आहे तो घालूया. आणि आता यावर आपण भाताचा एक थर देऊया. तर या भातावर पुन्हा चिकन घालूया आणि यावर पुन्हा एक भाताचा थर देऊया. थोडासा पुदिना आणि थोडंसं बेरिस्ता हा बेरिस्ता मी सगळंच टाकते बघा. आणि आता यावर तूप घालूया. बस 2 चमचे आपण तूप घालूया. आणि टोपाच्या खाली मी तवा ठेवलेला आहे आणि आता ही बिर्याणी जी आहे आपण दमायला ठेवणार आहोत. हा कपडा यावर ठेवून देऊया आणि झाकण ठेवून देऊया. आणि हे बिर्याणी आपण दमायला ठेवून देऊया. वजन ठेवून देते मी. टोपाच्या खाली आपण तवा ठेवलेलाच आहे आणि आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि 10 ते 15 मिनिटं आपण ही बिर्याणी दमायला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपली ही बिर्याणी तयार होणार आहे. आणि आता आपली
अप्रतिम चवीची लाजवाब बिर्याणी बनून तयार आहे. थँक यू फॉर वॉचिंग.